माझ्या हातून असं काही होईल मला वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी. तर पहिल्यांदा माझं डेली रुटीन शेअर करते. उठलं की पहिल्यांदा माझं मील घेतलं, त्यानंतर छान आवरलं आणि आपलं रोजचं ठरलेलं काम म्हणजे देवपूजा. देवपूजा झाली की स्वयंपाक वगैरे केला आणि घरात देवाला नारळ दिलेले होते. त्या नारळांचं इतक्या काय करायचं? म्हणून शेवटी म्हटलं बर्फी करून बघूया. घरात तर ह्याच्या आधी कोणी ट्राय केली नव्हती. म्हटलं आपणच 50% माझं डोकं चालवलं, 50% यूट्यूबवरून बघितलं आणि असं काहीसं मी रेसिपी ट्राय करायला घेतली. 2 चमचे तूप टाकलं, ते नारळाचा किस छान भाजून घेतला. त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं वाटलं तर दूध टाकायचं. फ्लेवरही छान येतो. त्यानंतर साखर वगैरे टाकून ते छान मिक्स करायचं. वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याजवळ अवेलेबल असले तर तुम्ही टाका, नाही तर स्किप केलं तरी चालेल. आणि त्यानंतर ना ही वडी अशी छान बनली होती आणि माझाच मला विश्वास बसत नव्हता की हे मी बनवलं आहे. त्यानंतर 4 वाजता डॉलीला छान फिरवून आणलं, चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळी म्हटलं स्वयंपाक लवकरच करावा. चूल पेटवली आणि बरीच लोकं अशी म्हणतात की आजकालच्या मुलींना चुलीवर स्वयंपाक बनवता येत नाही. पण तसं काही नाही. मुलींनी जर ठरवलं ना तर त्या काहीही करू शकतात. आणि अशी मी ही भाकरी बनवलेली होती. रोजच बनवते पण गॅसवर आणि आज चुलीवर ट्राय केली. तर ही अशी भाकरी झाली होती. छान टम्म फुगली होती आणि ट्रायपॉड नसल्यामुळे काही व्यवस्थित शूट झालं नाही. संध्याकाळी डॉलीला फिरवून आणलं आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग.